33 वर्षों की सेवा के बाद अभियंता विवेक भामरे को भावुक विदाई। नवापुर नगर पालिका में सम्मान समारोह। नवापुर नगर पालिका के निर्माण अभियंता विवेक पंडितराव भामरे के सेवानिवृत्ति अवसर पर नगर पालिका के एकलव्य सभागृह में भावुक माहौल में विदाई एवं सम्मान समारोह आयोजित किया गया। इस समारोह में नगर पालिका के विभिन्न विभागों के अधिकारी, कर्मचारी, मान्यवर और बड़ी संख्या में उपस्थित लोगों ने उनका सम्मान किया। कार्यक्रम में विवेक भामरे अपनी पत्नी पुष्पांजलि भामरे और परिवार के साथ उपस्थित रहे। साथ ही श्री स्वामी समर्थ मंदिर के सेवेकरी वर्ग और कई मान्यवरों ने भी समारोह में भाग लिया। इस दौरान सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक मिलिंद भामरे, अनिल सोनार और माजी नगर सेवक दर्शन पाटिल समेत अन्य उपस्थित रहे। समारोह में प्रशांत भट्ट, तुषार अहीरे, प्रसाद स्थानप, राजेश गावित, अशोक रणधीरे, काशीनाथ खैरनार और प्रदीप भामरे सहित कई अधिकारियों और सहकर्मियों ने मनोगत व्यक्त करते हुए विवेक भामरे के कार्यकाल की सराहना की और उनके आगामी जीवन के लिए शुभकामनाएं दी। अपने संबोधन में विवेक भामरे ने कहा कि नवापुर नगर पालिका में कार्य करते हुए उन्हें विकास कार्यों में योगदान देने का अवसर मिला और सहकर्मियों द्वारा आयोजित ये सम्मान समारोह उन्हें भावुक कर गया। उन्होंने अपनी 33 वर्षों की सेवा यात्रा को याद करते हुए सभी सहकर्मियों और साथियों के प्रति आभार व्यक्त किया। आमच्या बांधकाम विभागाचे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने मला सहकार्य केले कमलेशांनी, त्याच्याबद्दल त्यांचा हमेशा कृतज्ञ राहील। त्यांची नेहमी आठवण ठेवायला, त्यांना काही अडचण आली तर त्यांनी मला फोन करायचा, मी त्यांना त्याबद्दल निश्चितच मार्गदर्शन करायचं। तसेच माझे दुसरे मित्र नैनेश भाई म्हणजे हे माझे एका भावाप्रमाणेच आहे। त्यांनी मला खूपच सहकार्य केले। त्यांनी जवळजवळ माझे निम्मे कामं सांभाळून घेतले। हे मी सर्वांना याच्याने सांगेल, कारण या ठिकाणी बांधकाम विभागात एक तर स्टाफच खूप कमी होता, एकच कारकून जे आणि बाकीचे काही कर्मचारी सर्व शिपाई वगैरे असे होते, त्याच्यामुळे एकट्याकडून ते एवढं सांभाळणं अशक्य होतं। तसेच दुसरे माझे मित्र नगर रचनाकार श्री अहिरे साहेब, हे सुद्धा माझ्यामुळे जरा स्टार्ट झाले, याचा मला खूप आनंद होतोय। कारण ते पहिले स्टार्टिंगला आले त्यावेळेस खूप घाबरून राहायचे, परंतु आपण केडरचे माणसं आहोत, आपल्याला घाबरण्याची गरज नाही। एक लक्षात ठेवा, साईटवर दिसले नाही तुम्ही कामचूक करा। मी त्यांना म्हटलं सर ठीक आहे मी कामचूक आहे, परंतु मी ज्या वेळेस त्या ठिकाणी बालेमिया म्हणून भाग होता आणि ते दगडी दरवाजाजवळ उभे होते, तर दगडी दरवाजापासून बालेमिया हे अंतर 1 किलोमीटर अंतर हे सर तुम्हाला ते दिसू शकलं नसेल। त्याच्यामुळे कदाचित तुम्ही म्हटलं असेल की तुम्ही साईटवर नव्हता, त्यामुळे तुमचे म्हणणं चुकीचं आहे। अशा रीतीचे उत्तर मी दिलेले त्याच्यामुळे। आणि आपले सर्व कर्मचारी जरा म्हणजे मी बघितलं आपले नफाचे कर्मचारी जे असतात ना, ते जरा घाबरूनच राहतात, बिचारांना कोणाचा सपोर्ट नसतो। तर तुम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट ठेवावी, त्याशिवाय तुमचं काही भलं होणार नाही, हे मी तुम्हाला आज सांगतो। तुम्हाला एकी ठेवावी लागेल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही एवढं। आणि आपल्या केरळच्या लोकांनी जरा आता सर्व याच्याने बिलकुल न घाबरता काम करावं। जास्तीत जास्त काय होईल, बदली होईल, याच्या उपर काही होत नाही। ते DME ला जाईल आणि त्याच्यानंतर काय करायचं ते आपण बघू। आणि तत्परतेने चौधरी सरांनी म्हटलं तसं ते अजून माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी मी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दिसतो आणि ते अशी व्यवस्थित खरंच आहे। आणि त्यामुळे त्यांना पाहून वाटत नाही, तरी मी माझ्याकडून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। कधी आम्ही बांधकाम विभागात गेलो तर इंजिनियर साहेब असलेले, कधी असं बोलला नाही की कुठे गेला होता, काय काम करतोय, कसं करतोय। त्यांना माहिती की मी रिलॅक्स आहे, माझे कर्मचारी विश्वासाने सर्व काम पूर्ण करते। सदैव बांधकाम विभागात आनंदमय वातावरण निर्माण करून होणाऱ्या आमच्या सरळ कधी आलं हसमुखाने बोलणं, मजाक मस्ती करणं, कामाच्या बाबतीत कधी त्यांनी प्रेशर दिलं नाही। त्यामुळे 3 वर्षात असं मला कधी जाणवत नाही की भामरे सर आहेत आणि गेल्यावर आम्हाला काही गोष्ट ऐकायला भेटतील, काहीतरी प्रेशर आहे बोलतील। असा इंजिनियर होणे पण खूप रेअरच आहे। आणि माझ्याकडनं आमच्या बांधकाम विभागाकडनं त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा।
त्यांचं आयुष्य असंच हसमुखात लवकर शिकलो आणि आज अशी परिस्थिती आहे की मी सर्व हँडल करू शकतो. त्यांच्यामुळे सर्व सक्सेस झाले. आणि बाकी दुसरं बोलायचं म्हटलं, आम्ही भांबरे सरांना सांगत राहतो कायम की आम्ही तुमची चौकशी लावू, तुम्ही एवढ्या कमी वेळात रिटायर कसं काय होताय. आज मी ते होऊन यायला पाहिजे. 1-2 दिवसात मी त्याची बायोडेटा काढून देईल. हा अधिकारी कसा असेल आणि हा अधिकारी कर्मचाऱ्यांशी कसा राहील हे मी पूर्ण सांगू शकतो. मला माहिती आहे. इथे पहिल्यापासून एक नियम होता. नियम म्हणजे तर आहेत. रोज आम्ही सकाळी यायचो, सगळ्यांना नमस्कार करायचो, रामश्याम करायचो, ऑफिसमध्ये वरती यायचो, सही करायची आणि ज्याच्या त्याच्या कामाला जो तो निघायचो. आता मात्र इतकी परिस्थिती अशी आहे, आपण नमस्कार करावं, तो इकडे तिकडे जसं काय हा पैसे विचारायला म्हणजे नमस्कार करायला तर कोण तयार नाही. पूर्वीसारखं आता नाही आहे. हा माझा अनुभव आहे. पण त्याच्यातलं भामरे साहेब वगळता, कारण मी ऑफिसमध्ये आलो की मी सगळ्यांशी नमस्कार राम श्याम श्याम करून घेतो. त्याच्यात भामरे साहेब बरोबर नमस्कार करायचे. त्यामुळे दुसरे मी सांगितलं तसंच आहे, काही हे सांगायची गरज नाही. पण अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची कसं राहावं आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी कसं राहावं हे भामरे साहेबांकडून शिकलं पाहिजे आपण. GM न्यूज के लिए जनक दलाल, नवापुर, नंदुरबार।